आज 4 महिने झालेत निवडून आल्यानंतर आपल्या वांद्रापाडा विभागामध्ये, शास्त्रीनगर विभागामध्ये तसेच दुबई कॉलनी या विभागामध्ये जे गरीब विधवा महिला आहेत, ज्यांचं कोणी वाली नाही, फक्त एक लहान मुलं त्यांच्या घरात असेल किंवा अशी एक म्हातारी किंवा असा म्हातारा आहे ज्यांना कोणीच नाहीये, मुलगा नाही, मुलगी नाही, ते बिचारी घरात एकट्या राहतात, अशा लोकांना असे या वार्ड नंबर 10 मध्ये अ आणि ब असे एकूण 90 लोक आहेत, ज्या माझ्याकडे यादी आहे. या 90 लोकांना मागील 4 महिन्यापासून मोफत राशन वाटप माझ्या ऑफिसच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये तेलाची पिशवी, साखर, चना डाळ, तूर डाळ, मुगाची डाळ आणि मीठ. कधी यामध्ये आपण एक पिठाचा एक 5 किलोचं पॅकेट असतो, तेही आपण देतो. सरकारतर्फे यांना राशन कार्ड माध्यमातून तांदूळ, गहू तर मिळतातच, पण या लोकांना आपल्यातर्फे काय अशी सेवा करण्यासाठी, या विधवा महिलांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण मागील 4 महिन्यापासून 90 लोकांना विनामूल्य ही आपण राशनचा किट वाटत आहे. आणि जोपर्यंत मी नगरसेवक आहे म्हणून हा स्कीम चालू केली तसं नाहीये, पण जोपर्यंत मी जिवंत आहे किंवा ती बाई जिवंत आहे तोपर्यंत त्यांना राशन आपल्या माध्यमातून, आपल्या शास्त्रीनगर ऑफिसमधून आणि दुसरं वांद्रापाडा या ऑफिसमधून, या विभागातून माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे मोफत देण्यात येईल. सरकारची लय मेहरबानी आहे. आजपर्यंत आम्हाला असं कोणी मदत नाही केलं गरीबाला. तर आज मला नवरा नाही, मुलगा नाही, तरी मी मला मदत केली. 4 महिन्यापासून राशन घेते त्यांच्याकडनं. खूप चांगले आहेत बिचारे ते. तर मी म्हातारी झाले तरी सुद्धा मला मी बघितले नाही असं त्यांनी मला दिलेले. धन्यवाद. राशन देते चांगले, एवढे दिवस कोण देत नव्हतं बाबा आम्हाला. कसं तरी आमचं घर चालते, महिनाभर ते तेवढं चालते, देते तेवढा आधार आहे आम्हाला. राहिले तिथनं आम्हाला भेटतो. हे बघा, राहुलीकर दादा आल्यापासून आम्हाला 4 महिने झाले राशन महिन्याला आम्हाला दरच महिन्याला भेटतंय. आमच्या घरात कोण गडी माणूस नाही बघणारा, पण आम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटला तेच लय मोठी गोष्ट आमच्यासाठी. प्रभूकर धन्यवाद. हर महिना वांद्रापाडामध्ये विकास रेशन देतो आम्हाला, गरिबांच्या, विधवा लोकांच्या रेशन भेटतात सगळं.